कॉलेजचे ते दिवस म्हणजे नुसता हवेत तरंगल्यासारखे वाटायचे. माझं नाव सानिका. 12वीत असल्यामुळे अभ्यासाचा ताण तर असायचाच, पण त्या ताणापेक्षाही एका व्यक्तीची ओढ मला रोज कॉलेजला खेचून आणायची. ते होते आमचे मराठीचे जगदाळे सर. साधारण 26-27 वर्षांचे, एकदम भरदार व्यक्तिमत्व. त्यांचं ते मनमोहक रूप आणि मुख्य म्हणजे त्यांचे डोळे, इतके खोल की जणू कोणालाही नजरकैद करतील. सरांनी वर्गात प्रवेश केला की जणू वातावरणात एक गुलाबी थंडी पसरायची. ते शिकवताना वारंवार माझ्याकडेच बघायचे. मीही बेसावत क्षणी त्यांच्या नजरेत नजर मिळवायची. त्या नजरेने घायाळ व्हायला मला खूप आवडायचं. सरांचं ते स्मित हास्य बघून माझ्या गालावरची खळी आपोआप उमलायला लागली आणि मनातील हुरूर वाढायची. एक दिवस सरांनी फळ्यावर कविता लिहिता लिहिता अचानक मागे वळून माझ्याकडे पाहिलं. त्या मादक नजरेत काहीतरी वेगळंच होतं. मी नजर खाली वळवली, पण माझ्या अंगावर शहारेचे थांबत नव्हते. कॉलेज सुटल्यावर मी मुद्दाम काही शंका विचारण्यासाठी बहाण्याने त्यांच्या टेबलपाशी गेले. मी जवळ जाताच सरांनी माझ्याकडे पाहिलं. तो मखमली स्पर्श शब्दांचा नसून नजरेचाच होता. ते हळू आवाजात म्हणाले, "सानिका, तुला काही प्रॉब्लेम असेल तर बिनधास्त विचारत जा." त्यांनी त्यांचा नंबर एका कागदावर माझ्याकडे लिहून दिला. त्यांचा हात माझ्या हाताला लागला आणि त्या रेशमी स्पर्शाने माझ्या शरीराचा स्पर्श झाल्याचा भास झाला. त्यांनी हळूच माझ्या केसावरून हात फिरवला आणि म्हणाले, कधीही फोन कर, मी घरी आले." पण मनात फक्त सरांचाच विचार चालू होता. रात्रीची भयान शांतता मला छळत होती. शेवटी धाडस करून मी त्यांना फोन लावला. पलीकडून त्यांचा तोच आश्वासक आवाज आला. आमची तासनतास बोलणी झाली. त्या रोमॅन्टिक गप्पांनी आमचं गुपित नातं आता अधिक घट्ट झालं होतं. सरांनी कबूल केलं की त्यांनाही ते आकर्षण, बांधा आणि निष्पाप वागणं खूप आवडलं. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये वातावरण काहीसं वेगळं होतं. तास संपला, सर्व मुले बाहेर गेली, पण मी मात्र तिथेच थांबले होते. सरांनी हळूच जाऊन वर्गाचा दरवाजा लावून घेतला. आता त्या मोठ्या क्लासरूममध्ये आम्ही दोघेच होतो. एक गूढ शांतता पसरली होती आणि माझ्या काळजाची धडधड वाढत होती. सर माझ्याजवळ आले. त्यांच्या अंगाचा तो पुरुषी सुवास मला धुंदीत येत होता. त्यांनी माझा हात आपल्या हातात घेतला. तो चोरून हात शोधणे आता उघड झाले होते. त्यांच्या स्पर्शात एक अनामिक ओढ होती. अचानक त्यांनी मला आपल्या हळूवार मिठीत घेतलं होतं. त्या घट्ट मिठीत शिरताच मला जगाचा विसर पडला होता. सरांचे हात माझ्या पाठीवरून फिरत होते आणि मी त्यांच्या माणसं सौंदर्याकडे स्पर्शाने बेभान झाले होते. आम्ही दोघेही अशा एका अकल्पित वळणावर होतो जिथून मागे फिरणं अशक्य होतं. मी सरांच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि त्यांच्या मादक चुस्कारांनी वातावरण अधिकच उत्तेजित झालं होतं. आता मी त्या आकर्षणाच्या शिखरावर जाणार होते, ज्याची मी फक्त स्वप्ने पाहिली होती. वर्गाचा दरवाजा लावला आणि बाहेरचा सगळा गोंगाट जणू एक शांतता झाला. आता त्या खोलीत फक्त आम्ही दोघं आणि आमचे वाढलेले श्वास होते. सरांनी मला आपल्या घट्ट मिठीत घेतलं होतं. त्यांचा तो मखमली स्पर्श आणि अंगाचा सुवास मला धुंदीत येत होता. मी त्यांच्या छातीवर डोकं ठेवलं आणि माझ्या काळजाची धगधग त्यांना स्पष्ट ऐकू येत होती. सरांनी हळूच माझा चेहरा वर उचलला. त्यांच्या मादक नजरेत एक वेगळीच उत्कटता दिसत होती. ते हळूवार आवाजात म्हणाले, "सानिका, तू इतकी सुंदर आहेस की तुला पाहिल्याशिवाय माझा दिवस पूर्ण होत नाही." त्यांचे हे शब्द ऐकून माझ्या अंगावर शहारे आले. त्यांनी अत्यंत हळूवार स्पर्शाने माझ्या गालावरची खळी कुरवाळली. त्यांच्या हाताचा तो रेशमी स्पर्श माझ्या मानेवरून फिरू लागला. तेव्हा माझ्या मनातील हुरूर अधिकच वाढली. सरांचे भरदार व्यक्तिमत्व माझ्या इतक्या जवळ आले होते की मला त्यांच्या शरीराचा स्पर्श स्पष्ट जाणवत होता. मीही आता पूर्णपणे त्यांच्या मनाचा ताबा घेतला होता. आम्ही दोघेही एका अशा स्वप्नक्षणात जगत होतो जिथे जगाचं भान उरलं नव्हतं. सरांनी माझ्या केसावरून हात फिरवत मला अधिकच जवळ ओढलं. आमची नजरकैद इतकी प्रभावी होती की शब्दांची गरजच उरली नव्हती. त्यांच्या मादक सुस्कारांनी माझ्या मनात एक अनामिक ओढ निर्माण केली होती. त्यांनी हळूच वाकून माझ्या कपाळावर एक कोमल भावना व्यक्त करणारं चुंबन घेतलं. त्या स्पर्शाने मला अनामिक सुख दिलं होतं. "सर, कोणी बघितलं तर?" मी लाजत विचारलं. पण सरांनी माझ्या ओठांवर बोट ठेवून मला गप्प केलं.
त्यांच्या त्या नक्षीकांत सौंदर्याकडे पाहून मी पुन्हा एकदा त्यांच्या प्रेमात पडले होते. त्यांच्या हातांनी आता माझ्या पाठीवर मखमली मिठी घट्ट केली होती. त्या बेभान अवस्थेत मला फक्त त्यांचा सहवास होता. आमच्यातील ती अधीरता आता टोकाला पोहोचली होती. सरांनी माझ्या कानात हळूच म्हटलं, आता तू फक्त माझी आहेस. त्या धुंदीत मी स्वतःला पूर्णपणे त्यांचं स्वाधीन केलं होतं. आकर्षणाचे शिखर आता समोर होतं. सरांच्या स्पर्शाने माझ्या रक्ताचे अभिसरण वेगवान झाले होते आणि मी एका तृप्ततेच्या दिशेने वाटचाल करत होते. वर्गातली गूढ शांतता आता एक थरारक अनुभवात बदलली होती. सरांनी मला हळूच बेंचवर बसवलं आणि स्वतः माझ्यासमोर उभे राहिले. त्यांच्या त्या मादक नजरेने मला पार घायाळ केलं होतं. आता पुढे काय होणार होतं या विचारानेच माझ्या मनात रोमांचकाची वळण आलं होतं. तो सुखाचा वर्षाव अनुभवण्यासाठी मी आता पूर्णपणे सज्ज झाले होते. वर्गातल्या त्या बाकावर बसलेली आता असताना माझ्यासमोर उभे असलेले जगदाळे सर जणू एखाद्या स्वप्नवचनासारखे वाटत होते. त्यांच्या डोळ्यांतील ती मादक नजर आता आज आरपार बघत होती. त्यांनी हळूच माझा हात हातात घेतला आणि त्यांच्या बोटांनी माझ्या हातावर मखमली स्पर्श केला. त्या अनामिक ओढीत मी इतकी भारावून गेले की मला स्वतःच्या अस्तित्वाची विसर पडला होता. सरांनी हळूच वाकून माझ्या कानापाशी आपले ओठ नेले. त्यांच्या उष्ण श्वासांनी माझ्या अंगावर शहारे उमटले. ते कुजबुजले, सानिका, तुझं हे मादक रूप आणि तुझं सौंदर्य मला वेड लावते. त्यांच्या त्या मादक सुस्कार्यांनी होती. मी त्यांच्या गळ्यात हात टाकून त्यांना अधिक जवळ ओढलं. आता आमच्यातलं अंतर पूर्णपणे मिटलं होतं आणि आम्ही एकमेकांच्या शरीराचा स्पर्श अनुभवत होतो. त्यांची घट्ट मिठी मला एका वेगळ्याच जगात घेऊन जात होती. सरांचे हात आता माझ्या पाठीवरून अत्यंत वेगवान फिरत होते. त्यांच्या त्या मखमली मिठीत मला एक प्रकारचं सुरक्षित आणि तितकंच उत्तेजित वाटत होतं. त्यांच्या स्पर्शाने माझ्या शरीरातील रक्ताचे अभिसरण वेगवान झालं होतं. हे अनामिक सुख होतं जे मी याआधी कधीच अनुभवलं नव्हतं. सरांनी माझ्या ओठांकडे पाहिलं आणि त्या बेभान क्षणात आमच्या ओठांचे चुंबन झाले. तो स्पर्श इतका मधुर होता की जणू काही काळ तिथेच थांबला होता. माझ्या मनाची जवळीक आता त्यांच्याशी पूर्णपणे साधली गेली होती. आम्ही दोघेही त्या प्रणयकडावर उभे होतो जिथे फक्त एकमेकांच्या भावना महत्त्वाच्या होत्या. त्यांच्या माणसाल सौंदर्याचा स्पर्श मला अधिकच मदमस्त करत होता. आमच्यातील ती अधीरता आता सर्व सीमा ओलांडत होती. सरांची मला पुन्हा एकदा घट्ट मिठीत आपल्या कवेत घेत आणि माझ्या मानेवर आपली ओठ टेकवली. त्या रेशमी स्पर्शाने मी नक्षीकांत शारले होते. सर, माझ्या तोंडातून फक्त एवढाच शब्द बाहेर पडला, पण त्यात कितीतरी तृप्त भावना दडलेल्या होत्या. त्या क्लासरूममधील गूढ शांतता आता आमच्या श्वासांच्या वेगवान भंग पावत होती. बाहेर काय चालले, कोण येईल का याची कसलीही भीती उरली नव्हती. फक्त तो थरारक अनुभव आणि सरांची ती सावलीसारखी साथ मला हवी होती. आम्ही त्या सुखाच्या वर्षावात पूर्णपणे भिजून गेलो होतो. पण त्याच वेळी वर्गाच्या बाहेरच्या कॉरिडॉरमध्ये कोणाचे तरी पाऊल वाजण्याचा भास झाला आणि आमची ती धुंदी अचानक एक अकल्पित भेटीच्या भीतीने सावरली गेली. बाहेर पावलांचा आवाज ऐकताच आमची ती धुंदी क्षणार्धात ओसरली. एका बेसावश्याने झालेला तो भास होता की वास्तव हे कळण्याआधीच सरांनी स्वतःला सावरलं आणि मलाही स्थिर केलं. माझ्या काळजाची धडधड आता भयान शांततेत स्पष्ट ऐकत होती. सरांनी घाईघाईने दरवाजा उघडला, पण बाहेर कोणीच नव्हतं. फक्त वाऱ्याने हलणाऱ्या झाडांची सावली होती. त्या थरारक अनुभवानंतर आम्ही पुन्हा वर्गात आलो. सरांनी माझा हात हातात घेतला आणि अत्यंत कोमल भावनेने माझ्या डोळ्यात पाहिलं. ते म्हणाले, सानिका, हे आपलं गुपित नातं आहे. जगासाठी मी तुझा शिक्षक असेन, पण माझ्यासाठी तू एक स्वप्नवत क्षण आहेस. त्यांच्या त्या रेशमी स्पर्शाने आणि शब्दांनी मला पुन्हा एकदा भारावून जाणे भाग पाडले. पण त्या दिवशीच्या त्या एकांतानंतर कॉलेजमधलं आमचं वागणं बदललं होतं. आता आम्ही चोरून हात शोधणे किंवा नजरेत नजर मिळवणे यातच समाधान मानत होतो. आमच्यात एक अबोली प्रीत तयार झाली होती. सरांचे ते भरदार व्यक्तिमत्व आणि माझी त्यांच्याबद्दलची मनातील ओढ आता केवळ एक शारीरिक राहिली नव्हती, तर ती मनाची जवळीक झाली होती. काही दिवसानंतर कॉलेज संपलं. परीक्षेचे दिवस आले आणि जगदाळे सर दुसऱ्या शहरात बदली होऊन गेले. त्या दिवशी आमची शेवटची भेट झाली.
सरांनी जाताना पुन्हा एकदा माझ्या केसांवरून हात फिरवला आणि म्हणाले, आपल्या या मधुर आठवणी कायम राहतील. त्यांच्या डोळ्यात अथांग दुःख होतं, पण तरीही एक स्मित हास्यही होतं. आजही जेव्हा गुलाबी थंडी पडते किंवा पावसाच्या सरी बरसतात, तेव्हा मला सरांचा तो मखमली स्पर्श आठवतो. आमचं ते नातं समाजाच्या नजरेत कदाचित वेगळं असेल, पण माझ्यासाठी तो एक अनामिक सुख देणारा प्रवास होता. ते आकर्षणाचे शिखर आणि तो सुखाचा वर्षाव आजही माझ्या मनात ताज्या आहेत. नशिबाने आम्हाला वेगळं केलं असलं तरी त्या गूढ शांततेत आम्ही क्लासरूमच्या त्या 4 भिंतीत दडलेली आमची ते क्षण माझ्या आयुष्याचा सर्वात रोमॅन्टिक वळण देणार होती. ते नातं एक अकल्पित भेट होती, ज्याने मला प्रेमाची एक नवी चव चाखायला दिली. आजही वाऱ्याच्या झुळकीसोबत सरांची ती मादक नजर मला साथ घालते असं वाटतं आणि मी पुन्हा एकदा त्या धुंदीत हरवून जाते.